नागपूरचं तिखट आणि हवामान यांचा खरंच काही संबंध आहे का? आहे. पण त्याआधी हा व्हिडिओ तुमच्या नागपूरच्या मित्राला आणि पोहे प्रेमींना नक्की पाठवा. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महाराष्ट्राची खाद्य सिरीज भाग 1 मध्ये. आज आपण बनवतोय नागपूरचे स्पेशल तर्ही पोहे. नागपूर आणि विदर्भ भागात उन्हाळा खूप कडक असतो. सकाळपासूनच शरीर थकतं, घाम जास्त येतो. म्हणूनच इथे तिखट फक्त चवीसाठी नाही खाल्लं जात. तिखट खाल्ल्यावर घाम येतो आणि शरीर नैसर्गिकरित्या थंड राहतं, पचन सुधारतं आणि दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. याच कारणामुळे नागपूरचं जेवण झणझणीत असतं आणि सकाळचा नाश्ता अजूनच खास असतो. तरी म्हणजे फक्त ग्रेव्ही नाही, ती आहे मसाल्याची ताकद. खरपूस भाजलेलं खोबरं, आलं लसूण आणि मसाले एकत्र येऊन तरीचा खास स्वाद तयार करतात. संपूर्ण शिजलेले चणे आणि त्याचं पाणी एकत्र आलं की रस्स्याला योग्य बॉडी मिळते. इथेच फरक पडतो. तरी फार तिखट नसते, ती बॅलन्स असते. मग येतात मऊ कांदे पोहे, त्यावर मस्त शिजलेली चणे, त्यावरून गरमागरम झणझणीत तर्ही, थोडासा कांदा, थोडीशी शेव, त्यावर मस्त अशी तुमदार टोमॅटोची फोड आणि शेवटी वरून लिंबाचा रस. आणि तयार होतात नागपूरचे स्पेशल तर्ही पोहे. हा नाश्ता नाही, ही नागपूरची सकाळ आहे. कामावर निघण्याआधी पोटभर आणि मनभर समाधान देणारी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो नक्की करा. पुढच्या भागात कोणत्या शहराची रेसिपी पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा.